काय ग तुमचं रंगकाम खूप लवकर झालं ग? हो, बरेच रंगारी होते ना कामाला. पण म्हणजे पूर्ण घराचं झालं ना रंगकाम? पण छान झालंय हा आनंदी. किती प्रसन्न वाटतंय ना आई. बघ ना. हा दादा ठेवा ते तिथे. मी ते तांदूळ ओतून ठेवतो. हो आई, तांदूळच निवडून घेऊयात ना आधी. म्हणजे तांदूळ निवडून घेऊया म्हणजे मोठं काम होऊन जाईल आपलं. खरंय. चल चल. मी पण उचलणार. उचल. आजी माझे हात दुखले. कशाला गेलीस तिकडे? हात दुखले हात दुखले. ए राघवा, त्या सोफ्याच्या कुशनचं बक्षीस रे बाळा. हा ठीक. हा हे बघ ती. झाली का ग तयारी सगळी? हो आई. आई नारळ द्या. हो. कुशन हा आई तू काय करतेस? हे ये इकडे, मी सांगते तुला. जा. ये. अगं ते लग्न कार्यामध्ये शुभ असावं म्हणून. काय ग आनंदी, काय करतात ग ते? मुली बाळा, शुभ कार्याची सुरुवात अशा पद्धतीने करतात. असं. आता मी तुला वडाची पानं कशी लावतात त्याचं महत्व सांग. तर असं आहे आई. तुमचं काय? तांदूळ निवडीन म्हणतो. कशाला? बघच मी माझ्या मुलीच्या लग्नात कामं करतो असं दाखवण्यासाठी तांदूळ निवडता येतात तुम्हाला? आई अगं सगळा स्वयंपाक येतो मला. हो गो बाई, विसरलीच मी. इतकी वर्ष एकट्याने संसार केला नाही का? या 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 या. अर्चना, ये दुर्गा. काय म्हणता वहिनी? बस मजेत. आई एवढं सामान हा आपण एकटे खाणार आहे? चिंगी बाळा, तुझ्या आत्तूचं लग्न आहे की नाही? मग आपल्या घरी खूप लोक येणार, त्यांच्यासाठी घरी स्वयंपाक बनवायचा, म्हणून हे एवढे तांदूळ. एवढ्या लोकांचं जेवण आपल्या घरी? अगं हो, आपल्या घरीच करायचं सगळ्यांचं जेवण. पूर्वी पण असंच करायचंय. लग्न कार्य असलं ना सगळं जेवण घरी करायचंय. पूर्वी नव्हते कॅटरर्स ना. चिंगी बाळा, तुला माहितीये गावात तर किती मजा असते. गावात हे कळलं ना की ह्या घरात लग्न आहे तर अनेक माणसं मदतीला येतात आणि मग 700-800 लोकांचं जेवण बनवतात घरीच. आणि मग लग्न झाल्यावर कंबर धरून बसतात, दुखतंय म्हणून. मांडव लागला असं म्हणतात त्याला. पण गावाला खूप मजा येते नाही? आई, खूप मजा येते गावात. आई मी काय म्हणते, बोल. आपल्याला जमणार आहे का हा एवढ्या माणसांचा स्वयंपाक? हा का जमणार नाही? जमतंय सगळं. तू काळजी करू नको ग नवरीबाई. काळजी करते. आणि माझं काय? काय? लग्नाच्या दिवशी पण मी स्वयंपाकातच मदत करायची आहे का? हे बा माझे वर्षातही. अहो, स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही नका काळजी करू. तुमच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. तुम्ही मजा करा. आम्ही आहोत ना सगळेजण. हो ना. मी काय म्हणते, तुमच्या आणि नंदूदादांच्या आवडीचा स्वयंपाक बनवते. गुलाबजाम आणि पनीरची भाजी. अरे वा. मी काय म्हणते आई, गुलाबजाम आणि पनीरची भाजी जरा महागच होईल. त्यापेक्षा काळ्या वाटाण्याची उसळ सांग तिला. आणि गोडाधोडाची काय गरज आहे? तसं पण माझ्या लग्नाचं कुणाला काय कौतुक आहे? असं काय म्हणतेस वर्षा? सगळ्यांना कौतुक आहे तुझ्या लग्नाचं आणि म्हणून तर सगळे एवढे लगबग करतायत ना. मला कळतंय वर्षाताई तुम्ही असं का बोलताय. अहो, पण मला बाबांच्या ऑपरेशनसाठी हे सगळं करावं लागतंय. पण हे सगळं मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. काय? कुठे? झाली का मदत? हे असंच आहे अर्धवट सोडून जाणं यांचं. नाही, मी आलो, जरा महत्वाचं काम आहे. ओ बाई, काम तुम्हालाच आहे. आम्ही सगळं टाइमपासच करायला बसलो इथे. काही नाही, सगळी अर्धवट काम असतात त्या माणसाच्या आयुष्यात. पण असाच वागला हा माणूस. द्या ताई. राघवा, इकडे इकडे बघे.
बाबा माधवराव म्हणे मदत करतो आणि गेले. मी तुला सांगते ना, असं अर्धवटच कामं केली आहे त्यांनी आयुष्यभर. लग्नात सुद्धा हा हजर राहील की नाही याची शाश्वती नाही मला. मला खरंच लग्नात येता नाही आलं तर, लग्नाच्या आधीच माझं काही झालं तर, याचे किती येतील? खूप जण गाड्या आहे, हे मॉडेल मिळत पण नाही आता. नाही पण हे बघा ना, म्हणजे हे तसं विंटेजच आहे. काहीतरी चांगली किंमत द्या. घ्या. पण एवढं जुनं गाड्या घेणार कोण? अरे घे रे बाबा, मला पैसे अर्जंट हवे. माझ्या मुलीचं लग्न आहे, तेव्हा मी नसेल. त्याच्या आधीच मला तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. घे. 500 मिळतील. 500च्या वर रुपये देणार नाही. जमत असेल तर बघा, नाही तर राहू द्या. दे 500 दे. वर्षाला पहिल्यांदाच मी काहीतरी भेट घेतोय, तेही तिच्या लग्नासाठी. पण 500 रुपयात काय येणार? कुठं बाई कुठं, हळद कुठं. या ग या, काय ग किती उशीर. अर्चना सूप दे त्यांना. हा हा दे. हे ग सुलक्षणा काकू, ही गोष्ट एक बरी केली ता की सगळं जेवण घरीच बनवायचं ठरवलं. त्या निमित्ताने का होईना आम्ही सगळे एकत्र तरी येतो. हल्ली काय डायरेक्ट हॉल वरती जायचं, जोडप्याला आहेराचं पाकिट द्यायचं, मस्त जेवायचं की झालं लग्न. मी तसंच करते बाई. राघव भाऊजी सुद्धा खूप करतात वर्षासाठी. नाही तर हल्ली कोण करतं इतकं. आनंदीने सुद्धा वर्षाने दिवसची केस जिंकावी म्हणून खूप प्रयत्न केले. आम्ही सगळ्यांनी पाहिलेत ना. वर्षा खूप नशीबवान आहेस हा. असे दादा वहिनी मिळायला नशीब लागतं. हो ना, आणि दुसरं लग्न असताना देखील इतकं सपोर्ट करतात. नाही तर आमच्या घरी आमच्याकडे 4 दिवस माहेरे गेलो की लगेच 5व्या दिवशी बहिणी विचारते, कोणचं किती दिवस थांबणार. तुम्हाला काय माहिती, दिसतं तसं नसतं. आनंदीला या लग्नाचा खर्चच नकोय. हे काम तर झालं. आता वर्षाच्या लग्नात माझ्याकडनं काहीतरी भेट मिळेल तिला. पूर्ण ना फुलाची पाकळी. अरे अरे देवा, हे काय होतंय? नंदू सारखा जोडीदार मिळाला ना, हे खूप चांगलं आहे. नाही म्हणजे तो मुलगा खरं प्रेम करतो वर्षावर. वर्षाच्या डिवोर्सची केस चालू होती तेव्हा हिच्या पाठीशी उभा होता तो. अगं हिला मानसिक आधार देत होता तो. हे खरंय, तुला चिंता करायची अजिबात गरज नाहीये. अगं नंदू इतका समजूतदार आहे, तो सगळं सांभाळून घेईल. ते कळतंयच. नाही, त्यांचं लग्न झालेलं नसतानाही ते वर्षाशी दुसरं लग्न करायला तयार झाले. वर्षा, तुला काही घरी बसून राहायला लागणार नाही बाई. खूप मोठं मन आहे त्यांचं. हो ना, अगदी नशीबवान आहे. हो, नशीबवानच आहे मी. कारण सगळे उपकार करतायत ना माझ्यावर. नाही तर कुणी बघितलं असतं माझ्याकडे, कुणी प्रेम केलं असतं माझ्यावर. मी तर नालायकच आहे सगळ्यांसाठी. वर्षा, काय बोलतेस? काय चुकीचं बोलती आई मी? सगळा दोष माझ्यातच आहे. तुम्ही सगळे चांगले आहात ना, म्हणून माझं लग्न होतंय. तुम्ही नसतात तर उद्ध्वस्तच झाले असते ना मी. पण आजकाल कुणाला तरी उपकार करणं सुद्धा जड झालंय. गप्प बस, लग्न घर आहे, उगाच वाद नको घालूस. हो, माझ्या लग्नात मीच वाद घालतेय ना. मला काहीच वाटत नाहीये माझ्या लग्नाबद्दल.
जी काही सगळी काळजी आहे ती फक्त तुम्हाला आहे आणि म्हणून बोलून दाखवताय तुम्ही सगळे. कळलं? वर्षा ए वर्षा ए वर्षा वर्षाताई वर्षा ग ए पोरी वर्षा आई का ग? वर्षाताई वर्षा 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 ए वर्षा वर्षा दरवाजा वर्षा दरवाजा काय झालंय तुला? काय झालंय? राघव तू 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 बोल तिच्याशी तुझं ऐकेल ती बोल जरा बघ जरा राघव. मी बोलतो तिच्याशी. कशाला बोलतो मी तिच्याशी. कशाला पण अहो दादा मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. दादाशी नाही, माझ्याशी बोलशील ना? तुम्ही? हो. मला दादाशीच बोलायचं नाहीये तर मी तुमच्याशी का बोलीन? मला माहितीये वर्षा, तुला तुझा दादा तुझ्या वडिलांसारखा आहे, ज्यानं तुला खूप लाडात वाढवले आणि आता लग्नाचा खर्च सुद्धा तोच करतोय, हो ना? मला पण तुझ्यासाठी काहीतरी आणायचं होतं. हे बघ, हे घे. काय फायदा या गिफ्टचा? सगळ्यांनाच जर या लग्नाचं ओझं झालंय, सगळ्यांना नुसतं पैसा पैसा दिसतोय आणि माझं आधीचं लग्न ठरवून सुद्धा कुणी मला विसरू देत नाहीये. आपल्याला आपला भूतकाळ कोणी कधीच विसरू देत नाही वर्षा. अतुलची लग्न करून तू फार मोठी चूक केली आहेस याची जाणीव लोक तुला सतत करून देत राहतील. हा, पण याचा अर्थ असा नाहीये की तुला तुझ्या नव्या संसारात खुश राहण्याचा अधिकार नाहीये. तू कर ना, हौस कर, मौज कर, आनंदानं जग. पण ही हौस मौज मला आनंदी दादा आणि नंदूमुळे करायला मिळतेय ना. नाही म्हणजे हे खोटं नाहीये. हो, पण मी काही केलं नाहीये का? मी किती त्रास सहन केला हे लग्न होण्यासाठी, किती प्रयत्न केले आणि आता मला हा सगळा आनंद उपभोगायचा आहे तरी त्रास हा आहेच. कोणी तुला त्रास देत नाहीये. अगं, तुझं लग्न हे आनंदानं साजरं कर. तेच तर करता येत नाहीये ना. हे गिफ्ट उघडून बघशील का? लग्नासाठी आणलंय ना, मग लग्नात द्या ना. आत्ता दिलं काय आणि लग्नात दिलं काय, काय फरक पडतो? पण तू हे उघडून बघ ना. नाही म्हणजे मला कळेल तुला आवडलं का नाही ते. हा, म्हणजे बदलायला बरं ना. आरसा? हा हा, हा जादूचा आरसा आहे, साधा सुद्धा आरसा नाहीये. म्हणजे या आरशात तुला तेच दिसेल जे तुला बघायचंय. जर तू असं म्हणालीस ना की मी ही अशी वर्षा आहे जिच्यावर कुणीच प्रेम करत नाही, तर तीच वर्षा तुला दिसेल. आणि जर असं म्हणालीस माझ्यावर एवढे सगळे प्रेम करतायत की माझ्यासाठी सगळे बसून तांदूळ निवडण्यापासून माझ्या लग्नाची तयारी करतायत, तर मग मात्र असणारीच वर्षा दिसेल. यात तर गोड हसणारी वर्षा दिसते. कोण म्हणतं वर्षा तिच्या लग्नात खुश नाहीये? तिचं लग्न आहे तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस, ज्यासाठी तिने खूप प्रयत्न केले
खूप काही सहन केले. आता तिच्या आयुष्यात आलेले आनंदाचे क्षण तिच्यापासून कोणीही कधीच हिरावून नाही घेऊ शकणार. हे वर्षा, आता अशीच राहा आनंदामध्ये. एवढा काय बोलतोय हा माणूस वर्षाशी? वर्षाताईंना समजावत असतील कदाचित. कसला समजवतोय? काहीतरी डोक्यात भरवत असेल तिच्या. काही नाही, मी जाते, मी तिला बाहेर काढते. मला नाही ठेवायचं त्याच्या सानिध्यात. बाजूला बाजूला. वर्षा, तुला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटतंय? हा, हे बघ, इथून पुढे तुला कोणीही वाईट बोलणार नाहीये. राघवा, पहिले तिला विचार, हा माणूस तिला काय सांगत होता. आई, कुणीही मला काहीही सांगितलेलं नाहीये. खरं तर मीच सगळ्यांना खूप जास्त बोलले. सॉरी, व्हेरी सॉरी. पण आता यापुढे असं नाही होणार. माझं लग्न आहे ना, ते आपण सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचंय, मज्जा करायची. हा, आम्ही एन्जॉय करणारच आहोत. तू खुश आहेस ना? हो दादा. हो, एन्जॉय करणार, पण काम करता करता. नाहीतर काम बाजूला राहायची. चला माधवराव, आपण डेकोरेशनचं काम सुरू करूया. हा, चला या, चला. काय ग वर्षा, असं का ग? असं रुसायचं असतं का? काही नाही झालंय ग. चल आता, चल. रुसा नाही. ये बाबू, ये. चल, ये सोना, ये. वर्षाताई, तुम्हाला भूक लागली असेल तर काही बनवून देऊ? नकोय मला. ही काळी माळ आहे, ही पण काळी माळ आहे, ही पण काळी माळ आहे. हा, ही गुलाबी माळ आहे मस्त पैकी. हा, हे आलात का तुम्ही? हा, हे बघा, ही जी तार आहे ना, ही या टोकापासून त्या टोकापर्यंत बांधा आणि त्याच्यावरनं माळा खाली सोडा आणि कनेक्शन त्या टोकापासून घ्या. हा, चला, मी माळ देतो तुम्हाला. आणि कनेक्शन करताना नीट जपून करा रे. लहान मुलं खेळत असतात. मी काय म्हणतो? अरे माधवराव, काय होतंय? नाही, काही नाही, थोडस गरगरलं इतकंच. पण मी बरा आहे. मी मागे जातो आणि सगळं कनेक्शन डेकोरेशन करून घेतो. नक्की? पण खरंच बरं वाटतं तुम्हाला? हो, बरं वाटतंय. हो, हो. अरे कोण आहे तिकडे? जरा ये, जरा घे. हे ही घेऊन जा. हे आपल्याला मागे लावायचे आहेत सगळ्या माळा. हा, चल. अरे हळू, त्याच्यामध्ये बल्ब आहे. हा, हे घे, या माळा घे आणि यातले बल्ब नीट चेक करशील. हा, निम्म्याहून अधिक बल्ब गेलेले असतात. हा, घाई करू नको. हो हो, सगळं व्यवस्थित. आनंदी, हो. हे बाय माझ्या काय अवतार करून ठेवलाय बाबा. डेकोरेशन ग. बरं झालं चहा आणलास ते. चहा हवाच होता. बाबा कुठे? अगं ते मागच्या बाजूला गेलेत, तिकडे डेकोरेशन करतात. चहा देऊन येते. येई. बाबा, 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 बाबा,
काय झालं? काय होतंय बाबा? बाबा बाबा आनंदी बाबा काय झालं? डोळे उघडा बरं. बाबा आनंदी, अगं काय झालं का? माधवराव बाबा माधवराव माधवराव काय झालं? माधवराव माधवराव हो